आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील महिलांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले आहे। गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पूर्णा शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। याचाच एक भाग म्हणून पूर्णा शहरातील अमृत मंगल कार्यालय येथे प्रभागातील महिलांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले। नगरसेविका सौ मीरा विश्वनाथ होळकर तथा विश्वनाथ प्रकाशराव होळकर यांच्या नियोजनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले। घरातील कचरा योग्य पद्धतीने जमा करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक विश्वनाथ होळकर यांनी केलं आहे। कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रतिनिधी बंटीभाऊ कदम, आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष सुधाकर भाऊ खराटे, नगरसेवक ॲडव्होकेट राजेश भालेराव, नगरसेवक अब्दुल मुजीब अब्दुल हबीब, नगरसेविका वंदना कुलदीप के रणवीर, नगरसेवक किशोर सूर्यवंशी, आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे पूर्णा नगराध्यक्ष ईश्वर ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची व प्रभागातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित या सामाजिक उपक्रमाचे महिलांकडून स्वागत करण्यात आलं। तर स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि जनतेचे उपक्रम राबविण्याच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचा तर पूर्णा नगरीमध्ये या उपक्रम चर्चेचा ठरला आहे। पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। सर्वत्र मित्रांनो, शेतकरी बांधवांनो आणि माझ्या माता बहिणी, खरं पाहिलं म्हणजे प्रथम आपल्या सर्वांची मी माझ्या माता बहिणींची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की तुमच्या खूप वेळ तुम्हाला बसावं लागलं आणि मी वेळेवर नाही पोहोचलो, खूप 2 तास हा कार्यक्रम लेट झाला, त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो। म्हणजे आजचा जो कार्यक्रम विचार गोलकरने ठेवला आहे, डस्टबिन वाटपाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो अगदी उत्तम चांगला कारण झाला की आपला डस्टबिन म्हणजे आपल्या उपयोगी पडणारी गोष्ट आहे। दररोज आपल्याला एक चांगली उपयोगी असणारी डस्टबिन आपल्याला रोजच्या निमित्ताने आपल्याला मिळते, तर त्या डस्टबिनचा उपयोग आपण कचरा टाकण्यासाठी निश्चित करावा। कारण जरुरी असणाऱ्या कारण इकडे तिकडे कचरा टाकण्यापेक्षा त्या डस्टबिनमध्ये टाकावा, एक चांगलं उपक्रम असं विश्वनाथने केलेलं आहे। त्याबद्दल प्रथम विश्वनाथचं आणि विश्वनाथच्या पत्नीचं मनापासून मी अभिनंदन करतो। खरं पाहिलं म्हणजे आता कालपासून जो कार्यक्रम झाला 12 ऑगस्टला, मला वाटतं 13 ऑगस्टला कार्यक्रम झाला, तो कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात झाला। होम मिनिस्टर, आता होम मिनिस्टर कार्यक्रम इतका चांगला आणि सुंदर कार्यक्रम झाला। खरंच मी सांगतो, मी वंटी भैयाचं तर आभार व्यक्त करतोच, पण दुसऱ्या त्यांच्या सर्व टीमनी जे जो कार्यक्रम आयोजित केला असेल, मग आमच्या तालुका अध्यक्षापासून सर्वच असतील त्या सर्वांनी इतका चांगला सुंदर कार्यक्रम हा ठेवला, त्याबद्दल मी खरं धन्यवाद देतो। कारण इतका मोठा कार्यक्रम 4-5 महिला आणि त्या दिवशी जितक्या मला खूप महिला दिसल्या अशा कुठल्याही कार्यक्रमामध्ये महिलांकडून दिसत नाही। आम्ही बाहेर बसलो होतो, मी अगोदर सांगितलं आम्हाला पुढे बसवू लागले, मी म्हटलं मला पुढे बसायची गरज नाही, मला पुढे बसवू नका, आपण जर पुढे बसू पुरुष लोक बसू तर महिलांचं स्वातंत्र्य ते त्यांना पाहिजे ते मिळणार नाही, आणि म्हणून आम्ही बाहेर गेलो आणि बाहेर बसतो। बाहेर आमच्यासाठी स्क्रीन लागलेली होती। म्हणजे खरं पाहिलं म्हणजे एक महिला अशी होती म्हणजे आमच्या आईच्या वयाची महिला होती, इतकं चांगलं सुंदर त्यांनी मनोगत म्हणजे मनात असं त्यांना डान्स केला त्यांनी, आणि त्याला एक पारितोषिक पण मला वाटतं पैठणीचं वाटप केलं, दिली त्यांना पैठणी पण त्यांना दिली। अशा प्रत्येक महिलांनी तिथे एन्जॉय केली आणि पहिल्या सगळ्या महिलांना तिथं जे काही पुन्हा मला वाटतं सगळ्या प्रत्येकाला जरा चांगलं काम करायला पैठणी देण्यात आली, आणि ते स्कूटी वगैरे कसं होतं ते तर मला वाटतं असं ज्यांना म्हणजे आवश्यकता अशाच म्हणजे महिलांना मिळाली, तर ते खूप चांगला कार्यक्रम घेतला। आणि एवढं माझ्यावर सगळं प्रेम असणाऱ्या पूर्वीच्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांचं मनापासून जे प्रेम करतात, तर त्यामुळे मी मनापासून माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो।
कारण तसाच कार्यक्रम तारकर्लीला झाला. तारकर्लीला इतका मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला की न मोठं न भविष्य कार्यक्रम झाला. 4-5 हजार महिला इतका मोठा मंडळ टाकलेला तुकडून होता. आम्ही तर 10:30 वाजल्यापासून त्या मंडपामध्ये होत्या आणि 10:30 वाजल्यापासून जवळजवळ त्यांना मला 3 वाजले. म्हणजे रोज 3.5 तास 4 तास माझा कार्यक्रम म्हणजे मी लेट झालो त्या कार्यक्रमाला. तरी पण एकही माझी महिला तिथून आणली नव्हती. म्हणजे माझ्यावर असणारं जे प्रेम आहे, माझ्यावर असणारी जे माया आहे, बहिणीच्या रूपातून याच्या रूपातून जे माया माझ्यावर करतात, त्याचं खरंच मी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला काही बऱ्याचशा आमच्या कार्यकर्त्यांनी विचारलं, काही विरोधकांनी विचारलं मला की साहेब मध्ये कुठलं इलेक्शन लागलं. म्हणजे त्यामुळे त्याच्यामुळं नाही म्हणजे इतका मोठा कार्यक्रम घेत आहे आणि साड्याच्या भाषा बोल करताय म्हणजे कुठलं इलेक्शन लागलं. मला इलेक्शन लागल्याचं तर सगळं करायला पाहिजे का. इलेक्शन नसलं तर बहिणीची आठवण ठेवू नये का, आईची आठवण आपण ठेवू नये का. म्हणजे फक्त कामापुरती त्याची आठवण ठेवायची का. आणि म्हणून चांगला एकदम सुंदर कार्यक्रम झाला. त्यांना मी उत्तर चांगल्या बऱ्यापैकी उत्तर दिलं. काय उत्तर सांगू शकणार नाही, कडक शब्दामध्ये माझ्या उत्तर झालं. आणि वाढदिवसानिमित्ताने इतके कार्यक्रम घेतले आणि सगळ्यात जास्त कार्यक्रम मला जर चांगला वाटला असेल रक्तदान. रक्तदान मी सांगतो जवळजवळ मला वाटतं 700-800 लोकांनी जवळजवळ 3 तालुके मिळून 700-800 लोकांनी रक्तदान केलं. इतका सुंदर म्हणजे कुणाचं जीवन वाचणार आहे. कुठे एखाद्याला ॲक्सिडेंट झाला आणि रक्तदान नसेल तर हॉस्पिटलला फार आता रक्तदानाचा तुटवडा आहे. अशा तुटवड्यामध्ये आपण जवळजवळ कमीत कमी 700 बाटल्या आपण त्या हॉस्पिटलला देऊ शकतो. एवढ्या प्रमाणामध्ये रक्तदान झालं. गरिबाला साड्या वाटपाचा कार्यक्रम केला, दिव्यांगांना आपण कपडे वाटपाचा कार्यक्रम केलं. मी सगळ्यांना सांगितलं होतं की म्हणलं मला वाढदिवस पहिली गोष्ट बनवायचाच नाही म्हणलं. पण नाही म्हणजे साहेब मला बनवायचं असेल तर मग सगळ्यांनी समाज उपयोगी कार्यक्रम घ्या. आणि खरंच माझं ऐकलं, समाज उपयोगी सर्वांनी कार्यक्रम घेतले आणि त्याचं एकदम म्हणजे मनापासून मी अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. कारण इतके चांगले कार्यक्रम घेतले की थकलो पण नाही. मी सकाळी थोडासा नाश्ता करून निघालो होतो, उपवास होता मला. आणि तिथून पूर्ण मी मला जवळ वाजत म्हणजे तिथं 5-6-7 वाजले जायला 6-7 जरी वाजले तरी माझ्या शरीरामध्ये तेवढीच एनर्जी होती. कारण तुमच्याकडे बघितलं तो प्रेम होतं त्याप्रमाणे मला तेवढीच एनर्जी होती. आणि आपण 7 दिवसाचा सप्ताह आपण बोलला रामकृष्ण हरीचा, त्याही सप्ताहाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. इतका उत्तम प्रतिसाद मिळाला की त्याचा प्रतिसाद मला वाटते मागच्या 2 वर्षापूर्वी मिळाला. इतका प्रतिसाद चांगला मिळाला. अशा समाज उपयोगी सर्व कार्यक्रम घेतले. त्याबद्दल मी उरलेल्या कार्यकर्त्याचे सर्वच माझे पदाधिकारी निवडून आणलेले माझे पंचायत समिती सदस्य असतील, नगरसेवक असतील, माझे कार्यकर्ते असतील, युवाभावाचे काही कार्यकर्ते पूर्ण मित्रमंडळी आहेत आणि माझ्या सर्व माता बहिणी या सर्व तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या सर्वांनाच मी खरंच म्हणजे नतमस्तक होतो त्याच्यासमोर सर्वांसमोर. त्यांनी मला जे काय प्रेम दिलं त्या प्रेमाच्या मी नतमस्तक होतो आणि मला इथं बोलवलं आणि परत या डस्टबिनचा आपण कार्यक्रम घेतला. त्याबद्दल मी होलकरांचे त्या मिशनच्या दोघांचेही मी मनापासून स्वागत करतो. आणि मी ते लांबलेल्या भाषणात खूप वेळ झाला की मला घरी जायची खूप आवडून इच्छा असेल म्हणून मी माझं जरा भाषण आटोपता घेतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.